लाडकी बहीणमधल्या बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं 32 कोटी रुपयांचं नुकसान. सरकारची विधिमंडळामध्ये लेखी उत्तरात कबुली. 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, तर 26 लाख अपात्र महिलांनी लाभ घेतल्याची सरकारची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय कर्मचारी. सरकारची विधिमंडळामध्ये लेखी उत्तरात माहिती. या शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम वसूल केली जाणार अशी ही सरकारची माहिती. राज्यामधील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आणखी 5 दिवसांची मुदतवाढ. आधी 10 डिसेंबरपर्यंत मुदत होती, यामध्ये आता 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचे सरकारला घरचा आहेर. माजी विरोधी पक्ष नेत्यानं दिलेल्या व्हिडिओची गांभीर्यानं दखल घ्या, मुनगंटीवारांचा सल्ला. तर अधिवेशनाचा कालावधी 3 आठवड्यांचा असावा असंही वक्तव्य. लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या अवैध दारू विक्री. अभिमन्यू पवार यांच्याकडूनच सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित. यावरती वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका अशी मुख्यमंत्री फडणवीसांची भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कडक शब्दामध्ये समज. राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 65 हॉस्टेल सुरू करणाऱ्या मंत्री अतुल सावेंचं मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगडमध्ये देखील वसतिगृह सुरू केलं जाणार, फडणवीसांची ग्वाही. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामीच्या प्रकरणी आमदार रोहित पवार यांना 16 डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्याची वेळ. नाशिक सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडली आहे. कोकाटे ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ पवारांनी शेअर केला होता. नाशिकमधल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा आता फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपास केला जाणार आहे. कागदपत्रांवरती आपली स्वाक्षरी नसल्याचा अटकेमधील नितीन उपासनींचा दावा. आता फॉरेन्सिककडून या स्वाक्षरीची तपासणी होणार आहे. पुण्यातल्या पार्किंगमध्ये सुट्टे पैसे देण्यावरून झालेल्या वादाचं मराठी अमराठी अशा वादामध्ये रूपांतर झालंय. गुजराती आहे, मराठी बोलणार नाही असं या तरुणाचं वक्तव्य. सोलापुरातल्या बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना दणका. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवरती माजी आमदार राजेंद्र राऊत यांची एकहाती सत्ता. बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागांवरती राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार विजयी. भंडाऱ्यामध्ये धान खरेदी संस्थांचा शेतकऱ्यांच्या धान खरेदीला विरोध आहे. 15 लाख रोख आणि 50 लाखांची मालमत्ता अनामत अट अन्यायकारक आहे. पणन महामंडळ अटी रद्द करणार नाही तोपर्यंत धान खरेदी होणार नाही, संघटनांचा इशारा. नांदेडच्या कंधार तालुक्यामधील कवठाचे शेतकरी नुकसान भरपाईसाठी मागणीसाठी आक्रमक झालेले आहेत. रस्त्यावरती बैठा सत्याग्रह करून त्यांनी लक्ष वेधून घेतलंय. चीनमधील द्राक्ष वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली आहेत. क्रिम्सन, सफायर, शाईन मस्कत, रेड ग्लो या 4 जातीच्या द्राक्षांचं दररोज 3,000 बॉक्स हे बाजार समितीमध्ये येत आहेत आणि त्याला 300 ते 350 रुपये किलोचा दर मिळतोय. बीडमध्ये वैद्यनाथ साखर कारखान्याचं ओंकार साखर कारखान्यामध्ये रूपांतर. यंदाच्या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला 3,050 रुपये प्रति मेट्रिक टन असा दर देखील जाहीर झाला. माथेफिरूकडून शेतकऱ्याच्या शेतामधील केळी पिकांची नासाडी. जळगावच्या यावल तालुक्यामधल्या वरडी गावातली घटना आहे. कापणीला आलेले केळीचे घड अर्धवट कापून फेकले. शेतकरी उमाकांत धांडे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. परभणीतील युरियाचा जालन्यामध्ये काळा बाजार सुरू आहे. कृषी आणि गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी 45 किलोच्या तब्बल 250 युरिया खताच्या बॅगा देखील पकडल्या. वाशिम जिल्ह्यामध्ये युरियाचा तुटवडा. काँग्रेसचे आमदार अमित झनक यांनी नागपूरमधल्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केलाय. युरिया उपलब्ध करून देण्याची झनक यांची मागणी. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम हे सुरू झालेलं आहे. मात्र अत्यंत संथ गतीनं हे काम सुरू असल्यामुळे सततची वाहतूक कोंडी बघायला मिळते. खासदार लंकेंनी या कामाची पाहणी केली आहे. नाशिक पुणे महामार्गावरती गोमांसाची वाहतूक करणारी गाडी अडवत नागरिकांचा गोंधळ बघायला मिळाला. गाडीची तोडफोड करत नागरिकांनी रास्ता रोको केला आणि या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. मुंबईतल्या प्रभादेवी रेल्वे स्थानकामधली गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून लोकल थांब्यामध्ये बदल. स्थानकाच्या दक्षिण दिशेच्या पुलावरील गर्दी कमी करण्यासाठी लोकलचे 3 डबे हे मागे थांबवण्याचा निर्णय.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दिवा शहरामध्ये तात्काळ स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करा. वंचित बहुजन आघाडीचं ठाणे पोलीस आयुक्तालयाला निवेदन देऊन मागणी. राज्य बार कौन्सिलमध्ये 30% महिला आरक्षण. न्यायालयीन व्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.